ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 17 वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी कौमी एकतेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकत्रितपणे येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करतात। प्रत्येक समाजामध्ये एकोपा राहावा आणि कुठल्याही स्वरूपाचे जाती तेढ निर्माण न होता शांतता व सुव्यवस्था राहावी हा सर्वांचा प्रयत्न असतो। त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून गेली 17 वर्ष स्वयंस्फूर्तीने पोलीस स्टेशनच्या मदतीने हे लोक समोर येत आहेत आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। रक्षाबंधन हा सर्वात महत्त्वाचा सण आहे। या सणाच्या निमित्ताने बहिणीच्या सुरक्षिततेचा वादा हा भाऊ करत असतो। हे करत असताना पोलिसांचं मुख्य कर्तव्य जे आहे ते सर्वांचं रक्षण करणं हा पोलिसांचा कर्तव्याचा भाग आहे। त्यामुळे रक्षाबंधन हा आमच्यासाठी हा रक्षाबंधनाचा धागा हा आम्ही ज्यावेळेस पोलीस विभागामध्ये आलेलो आहोत त्याच दिवसापासून बांधलेला असतो। त्या सर्व समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि जर समाज याच्यामध्ये पुढे येऊन अशा स्वरूपाचा एकत्रितपणे कार्यक्रम करत असेल तर निश्चितपणे एक अतिशय सकारात्मक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो आहे। मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि एक वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे एक चांगले कार्यक्रम झाले तर निश्चितपणे जे जातीय तेढ निर्माण होते किंवा लहान गोष्टीवरून जे वादविवाद निर्माण होतात ते निश्चितपणे कमी होण्यासाठी मदत होऊ शकते। मुंबईमध्ये तेढ निर्माण झाली होती, पुन्हा आता सण येत आहेत, गणपती असेल, हा आव्हान असेल हिंदू मुस्लिम बांधवांना। थोड्याच दिवसामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होतो आहे, त्यानंतर गणपती आहे, त्यानंतर नवरात्राचा कार्यक्रम आहे। हे विविध कार्यक्रम हे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। कोणताही कार्यक्रम साजरा केला जात असताना आपला आनंद व्यक्त करताना दुसऱ्याला कोणालाही त्रास होणार नाही याचं भान हे प्रत्येकाने ठेवलं गेलं पाहिजे आणि हेच भान राहावं म्हणून अशा स्वरूपाचे सामाजिक सलोख्याचे कार्यक्रम करणं अत्यंत आवश्यक आहे। भविष्यातले सणसुद्धा या शहरामध्ये शांततेत आणि अतिशय सौहार्दाच्या वातावरणात साजरे केले जातील। सर्व समाज सर्व धर्मीय एकमेकांच्या सणामध्ये उत्साहाने सहभागी होतात, भविष्यातसुद्धा सहभागी होतील आणि या ठिकाणची शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न होईल। सर, मुस्लिम बहुल भागामध्ये अनेक वेळा हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होताना पाहायला मिळतात। मात्र ठाणे नगर पोलीस स्थानकाच्या माध्यमातून रक्षाबंधनच नाही तर ईदसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अनेक पोलीस स्टेशन स्थानकांच्या प्रमुखांना आपलं काय आव्हान असणार आहे तेढ निर्माण होऊ नये यासाठी सलोख्याचं वातावरण राहावं यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं? निश्चितपणे ज्यावेळेस शांततेचा पिरियड असतो त्यावेळेस एकत्रितपणे विचारविनिमय करून शांततेत कसे आपले सण साजरे करायचे या विषयीचा विचार झाला पाहिजे। ज्यावेळेस हिंदूंचे सण साजरे होतात त्यावेळेस मुसलमान बंधू त्यांच्या सर्व धार्मिक स्थळाच्या समोर त्यांचं उत्साहाने स्वागत करतात। ज्यावेळेस मुस्लिम धर्मियाचे सण असतात त्यावेळेस हिंदू बंधू त्या आपल्या मंदिराच्या समोर उभा राहून त्यांचे उत्साहाने त्यांच्या मिरवणुकीत स्वागत करतात। असं चित्र राबोडीमध्ये पण दिसलं, मोऱ्यामध्ये पण दिसलं, इतर सर्व पोलीस स्टेशनमध्ये अशा स्वरूपात चित्र आहे आणि असं जर सौहार्दाचं वातावरण असेल तर निश्चितपणे या ठिकाणची शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिशय चांगली मदत होते। भविष्यातसुद्धा त्या सर्व लोकांकडून अशा स्वरूपाच्या सौहार्दाच्या वातावरणाची अपेक्षा आहे। हो, हा कार्यक्रम शिवमुद्रा प्रबोधिनी आणि टाउन पोलीस स्टेशन ठाणा हे बरीच वर्ष करत आहेत। मला वाटतं 17-18 वर्ष, मध्ये 2 वर्ष कोरोनासाठी खंड पडला होता। मी मगाशी जसं भाषणात म्हटलं की हे आपलं खरं दुर्दैव आहे की एवढ्या वर्षांनी देखील राज्यघटना जेव्हापासून अंमलात आली तेव्हापासून आत्तापर्यंतही आपल्याला सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी कार्यक्रम करायला लागतात। समाज म्हणून कुठेतरी आपण चुकतोय का हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे आणि बाकी असे खूप कार्यक्रम होत असतात जिकडे सगळीचकडे होत असतात आणि माझं भाग्य आहे की दरवर्षी शिवमुद्रा मला आमंत्रित करते आणि मला यायला योगही येतो आणि वेळही मिळतो आणि तुम्ही सगळी प्रसारमाध्यमं पण दुर्दैवाने आता थोडी गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलल्यामुळे मला असं वाटतं की आपणही जर आपल्याला असं खरंच वाटतं की आपल्या TRPचा परिणाम लोकांच्या मनावर, मेंदूवर, विचारांवर होत असेल तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून थोडं सामाजिक सलोखा कसा वाढेल याच्याकडे देखील प्रयत्न आपण केले पाहिजेत। हल्ली बनणाऱ्या मूव्हीज पण सगळ्या प्रचार मूव्ही असतात आणि त्या एनिवे सगळ्या आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कंट्रोलच्या बाहेर आहे। पण मी स्वतः एक नागरिक म्हणून याच्यामध्ये काय करू शकते, कारण आता सध्या तरी जिकडे जे काय आपल्याकडे वातावरण आहे ते फक्त सामाजिक सलोखाच नाही तर एकंदरीतच माणुसकी कशी समाजामध्ये राहील याच्यावर खूप तीव्र विचार होण्याची गरज आहे। अशा कार्यक्रमातनं थोडं प्रबोधन होत असतं लोकांचं
आणि मी पोलिसांचं आणि शिवमुद्राचं पण खूप अभिनंदन करू इच्छिते आणि आपले आभार की आपण ह्या कार्यक्रमाला आलात आणि त्याला प्रसिद्धी दिली. महिला आणि बहीण म्हणून सरकारकडे काय मागणी असतात? पेपर फुटीचे प्रकरण विद्यार्थ्यांचे आंदोलन असतात का मागणी असणार आहे? अनेक विद्यार्थी जे इथे रस्त्यावरती आंदोलन करतात पाहिलं अनेक वेळा पेपर फुटीचे प्रकरण समोर येतं. आता लेटेस्ट एक पेपर फुटी झाली ना परवा औषध MPSC मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात मजेदार म्हणजे ज्यांनी ते पेपर फोडला ती त्याची गर्लफ्रेंड होती. तिला पेपर मिळाल्यानंतर तिने त्याच्याशी संबंध तोडले म्हणून त्याने स्वतःच मेल करून सांगितला का पेपर फुटला आहे. म्हणजे पैसा माणसाने किती कसा कुठपर्यंत जाऊन कमवावा याचं अजिबात बंधन आपल्याकडे उरलेलं नाही. कारण नीटचे पेपर सेटर्सनीच फोडले होते. सो ह्याला आळा कसा बसणार? मला असं वाटतं की गव्हर्नमेंट शुड गो बॅक अँड स्टॉप दिस नीटमुळे काय होतं की इतके प्रचंड प्रमाणात कॉम्पिटिशन वाढते की हल्ली पालकांना पण मग आपला मुलगा आपली मुलगी कशी काय आधी पहिली येईल किंवा कसं तिला मेरिट मिळेल याच्यासाठी ते सुद्धा पुढचा मागचा विचार करत नाहीत आणि वाटेल तसा पैसा टाकतात पेपर विकत घ्यायला. पण जे जेन्युइन लोक आहेत ज्यांच्या पालकांकडे पैसा नाही आहे अशी मुलं मुली मागे राहतात. तर मला वाटतं आपण 1-2 वर्ष गव्हर्नमेंटनी नीट पूर्णपणे रद्द करावी. म्हणजे ज्या सेंट्रलाइज्ड एक्झाम ज्या होतात एंट्रन्स एक्झाम त्या बंद करून जसं पूर्वी 12वी किंवा स्टेट वाईज जर त्यांनी एक्झाम्स घेतल्या तर मला वाटतं मुलांवरचं जे परफॉर्मन्सचं प्रेशर असतं ना ते थोडंसं कमी होईल आणि ह्या प्रकरणाला आळा बसेल.